एक अशी स्लरी ज्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सूक्ष्म अन्नद्रव्य, ऑर्गॅनिक कार्बन, त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढेल. त्या स्लरीसाठी आपल्याला काय करायचं आहे? त्यासाठी आपल्याला करायचं आहे 200 लिटर पाणी. 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सेंद्रिय गुळ 2 किलो पर्यंत. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे डिकम्पोजर. जे डिकम्पोजर असतं, वेस्ट डिकम्पोजर, ते घ्यायचं आहे 1 बॉटल. ही जे दोन्ही औषधी, दोन्ही अन्नद्रव्ये आपल्याला त्या 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हलवल्यानंतर एक साधारणपणे आपल्याला ते 3 दिवस ठेवायचं आहे. 3 दिवस त्याला सकाळ संध्याकाळ एक साधारणपणे 2-2 मिनिटं जे आहे का आपल्याला ते हलवायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, जर आपल्याला पिकाची वाढ करायची असेल तर त्यामध्ये आपलं जे मोरीचं जे पेंड असतं, जी डेप असते मोरीची, तर ती टाकायची आहे एक साधारणपणे 2 ते 5 किलो पर्यंत. जर आपल्याला शाखीय वाढ करायची असेल तर. जर आपल्याला फुगवण करायची असेल तर त्याऐवजी आपल्याला जे आहे का सरकी पेंट जे असतं ते आपल्याला 5 किलो पर्यंत टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कुठलेही जे डाळ असते आपल्या, तर ते 2 किलो पर्यंत घ्यायचं आहे. त्यामध्ये हरभरा असन, मूग असन, उडीद असल, चवळी असल, या सर्व मिळून जे आहे का एक साधारणपणे आपल्याला 2 किलो पर्यंत घ्यायचे आहे, ते त्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये लोखंडी जे असतं, लोखंडी खिळे, तर ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर कॉपरचं आपल्याला कुठलेही भांड आपण जे आहे का घेऊ शकतो. जसं की आपण देवपूजा करत असताना देवाचं जे तांबे म्हणतो आपण, तर ते आपण घेऊ शकतो. ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. हे सर्व द्रवण सकाळ संध्याकाळ आपल्याला एक साधारणपणे 15 ते 17 दिवसापर्यंत ही स्लरी जे आहे आपल्याला ते हलवायची आहे आणि सावलीमध्ये ठेवायची आहे. ही 17 दिवसानंतर स्लरी तयार झाल्यानंतर आपण कुठल्याही पिकासाठी आपण ती देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये आपण देऊ शकतो. पिकाची वाढ करल, हिरवापणा आणेल, त्याचबरोबर फुलकळी लागण्यासाठी, फुलकळी वाढवण्यासाठी, फुलकळी सेटिंग होण्यासाठी, पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी, फुटवा होण्यासाठी अतिशय जबरदस्त घरच्या घरी आणि जैविक मध्ये आहे. आपल्या जमिनीची लाईफ वाढवण्यासाठी, सुपीकता वाढवण्यासाठी, जमिनीची भुसभुशीत वाढवण्यासाठी आपल्याला जे काय त्याचा फायदा होणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.